अनिल भोसलेला फुकट मतदान केलं यार. आणि काम काय झालं करायला. आता मतदान झाल्यापासून तर कुठे काय दिसले नाही. भीड बघून घ्यावा बाई बघा. नाही नक्की ओळखत नाही हो साहेब, त्यांना कळत नाही ओळखत. नाही त्यांना कधी प्रभागात बघितलंय का? नाही काम करताना बी करताना नाही, कधी. हे जे आहेत 4 जण प्रभागातले यांना बघितलं का कुठे? और बाकी आहे वो मैडम जी को नहीं पहचानता हूँ, इन लोगों को नहीं पहचानता. मी तर 10-15 वर्ष झालं मी बघितच नाही ना. यांना हे नीट बघा, हे 4 चेहरे नीट बघा. नाही बघितलं यांना. नाही कोण आहे ते? आता दिसत नाही. पहिले खूप खूप दिसत होते डोंगरीवरती, कधी? म्हणजे 2011-12. आणि हे आपले प्रभागातले 4 उमेदवार होते, निवडून आले होते. लोकांनी यांना निवडून ईव्हीएम लोकांनी यांना निवडून दिलं होतं, असं काय होतं वाटतं ते. तर हे जय महाराष्ट्र, मी सचिन साळुंके, मनसे शहर सचिव मीरा भाईंदर शहर. तुम्ही बघत असाल की या मीरा भाईंदरमध्ये जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या होत्या. निवडणुका होऊन 8 महिने झालेत. आम्ही तर दरवेळेला प्रभागामध्ये ओरडतच असतो की बाबा रस्त्याच्या खड्ड्याचे विषय असो, मराठी शाळेमधल्या शिक्षकांचा विषय असो, अजून कुठलाही जे काही प्रभागातले विषय आहेत, कचऱ्याचा विषय असो, पाणी पुरवठ्याचा विषय असो, आदिवासी पाड्यांमध्ये पाणी येत नाही त्याचा विषय असो, विहिरींचा विषय, कित्येक विषय आम्ही जे विषय आता सांगतोय ते विषय म्हणजे नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे विषय, ज्या विषयांचा सॉर्ट आउट समस्यांचं निराकरण करणं हे इकडच्या लोकप्रतिनिधींचं काम असतं. पण गेल्या 8 महिन्यापासून आम्हाला हे जे तुम्ही बघताय यांच्यावरती जे 4 फोटो आहेत ते लोकप्रतिनिधी हरवलेले आहेत असं आमचं म्हणणं आहे. आम्ही त्याच्याबद्दल इकडच्या प्रभाग क्रमांक 14च्या काश्मीरच्या लोकांच्या रिॲक्शन सुद्धा घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. पण विषय असा होतो की ज्या वेळेला आम्ही बोलतो की बाबा हे हरवलेले आहेत त्याचा अर्थ असाच होतो की जर समजा नगरसेवक ॲक्टिव्ह असते, नगरसेवक काम करत असते, तर विषय असा असतो की लोक त्यांच्याकडे जातात की बाबा आम्हाला कामं करा, आम्हाला आमची अशी समस्या, आमची अशी समस्या. पण आमचे इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत प्रभाग क्रमांक 14चे ते आता मला असं वाटतं फक्त आणि फक्त SIRच्या कामामध्ये आणि संध्याकाळपर्यंत 11 वाजेपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये लाऊडस्पीकर लावायचे, लोकांना बाजूच्यांना परेशान करायचं, या कामामध्ये सध्या बिझी आहेत असं मला तरी वाटतंय. आता आपल्याबरोबर इकडे शिवसेना उभाटा गटाचे श्रेय सडकर आहेत, आपल्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे राहुल पाटील आहेत. त्यांच्या पण प्रतिक्रिया काय, त्यांचं मत काय हे आपण जाणून घेऊया. जय महाराष्ट्र, मी श्रेय सडकर, युवासेना जिल्हा सचिव मीरा भाईंदर. आजचा खरोखरचा विषय असा आहे की या प्रभाग 14 मध्ये जेव्हापासून निवडणुका झाल्या तेव्हापासून हे नगरसेवक गायब आहेत. मला वाटतं यातले 3 नगरसेवक भाजपचे आहेत आणि 1 नगरसेवक कन्फ्यूज आहे की तो भाजपचा आहे की अपक्ष आहे की कुठला आहे काय त्यांनाच माहीत नाही. असो, पण ते रिक्षा घेऊन आले होते, पण शेवटी त्यांना कमळीचा साथ घ्यावा लागला. त्यांनी तर निवडणूक झाल्या लगेच लोकांशी त्यांनी गद्दारी केली असं तर मी म्हणेन. ज्या भारतीय जनता पार्टीचा विरोध करून तुम्ही निवडून आलात, ज्या भारतीय जनता पार्टीचा तुम्ही पूर्ण सभेमध्ये शिवागाळ करून रडून तुम्ही मतदान घेतलात, त्या भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात आणि त्याच विश्वासानं इकडच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही पुन्हा जाऊन त्या भाजपच्या कमळीच्या मांडीवर जाऊन बसलात आणि अजूनही लोकांना तुम्ही खरं सांगत नाहीत की तुम्ही भाजपमध्ये विलीन झालात की नाही झालात, म्हणून ते कन्फ्यूज नगरसेवक असं त्यांचं नाव दिलंय. बाकी तीन नगरसेवक, एक तर बाबा गावठांचा तो तर दिसतच नाही, फक्त निवडणुकीला दिसला होता, निवडणुकीला हार फुल घालताना दिसला होता, नंतर त्यांचे सत्कार होताना दिसले होते. बाकी हे लोक नगरसेवक कधी कुठे दिसले नाही. किंवा एक तर महापौर झालेली मॅडम आहे ते पण निवडणुकीनंतर कुठे दिसले नाही, कोणच दिसलं नाही. त्यामुळे इकडच्या लोकांची ही चुकी त्यांची नाही आहे, ही चुकी या लोकांची आहे. खरं तर या लोकांना याचा बोलतात ना चांगला काहीतरी रिझल्ट, अजून भरपूर वर्ष बाकी आहेत, अजून तर 8च महिने झाले आहेत. या लोकांना याचा पश्चाताप 100% होणार आणि झाला पाहिजे. पुढच्या 5 वर्ष जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तो राग, तुमचा पश्चाताप त्या निवडणुकीच्या बटनावर दाबा. आता तरी डोकं ठिकाणावर आणा, कारण हे लोक कसे आहेत, या उत्तर भारतीय लोकांना खास करून राम राम जय श्रीराम बोलून या लोकांना एवढा येडा बनवलेला आहे. तुम्ही आजही कुठल्या पाड्यावर जावा, ढाचकुल पाडा जावा, मीनाक्षी नगर जावा, तुम्ही मांडवी पाडा जावा, 7 एकर 4 एकर जावा, ही वस्ती 2012च्या अगोदरपासूनची आहे. तेव्हापासूनची सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. तेव्हापासून हे लोक तेच स्वप्न देत आहेत, तेच सांगतायत की आम्ही तुम्हाला 24 तास पाणी देऊ. अहो, साधा अर्धा तास पाणी नाही त्यांच्याकडे. ज्या उत्तर भारतीयांच्या मतांवर तुम्ही उडताय ना, ज्या उत्तर भारताच्या मागे तुम्ही फिरताय मतांसाठी, त्यांच्याकडे अर्धा तास पण पाणी नाहीये. कशाला त्यांना भूलताबा देत आहेत. बरं, जे सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या पूजेला जाताना तुम्ही प्रत्येक वर्षी, आणि सोसायटीच्या लोकांची पण चुकी आहे, प्रत्येक वर्षी सोसायटीला तुम्ही 10,000 देता, 5,000 देता आणि 24 तास पाण्याची हमी देता की पुढच्या वर्षीपासून आम्ही तुम्हाला 24 तास पाणी देऊ. एकदा तर बाबा तुम्ही आमदारालाच घेऊन आलात खोटं बोलायला. तुमचा खोटं ऐकून लोकांना कंटाळले, तुम्ही आमदाराला खोटं बोलायला घेऊन आलात की 24 तास पाणी आम्ही देऊ. अरे कसं देणार, काय देणार? नुसतं जिबेला आल्याने बाहेर टाकलं. उगीच खोट्या आश्वासने तुम्ही जिंकलेले आहात आणि आश्वासन खोटे दिले, त्याला 100पैकी 80% तरी पूर्ण करा. लोकांनी खूप विश्वास केलाय तुमच्यावर. 6,000 मतदान घेतलेत तुम्ही. जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा.
त्यामुळे मी पुन्हा सांगतो, हे नगरसेवक हरवलेले आहेत. जर तुम्हाला विकास कामं करताना दिसली, विकास हा बाकी दिसतील तुम्हाला, विकास कामं प्रभागाचा करताना विकास. दिसली, हा प्रभागाचा विकास करताना दिसत असतील, तुम्ही नक्की फोटो काढा आणि मला कळवा. आपण त्यांचा जाहीर सत्कार करूया. राहुल, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी शिवसेना शिंदे गटाचा शाखा प्रमुख राहुल कमलाकर पाटील. आता मी बघू शकतो की आज आपला यो चांगला एक उपक्रम इथे चाललेला आहे की नगरसेवक हरवलेत आणि ही खरी परिस्थिती आहे प्रभाग 14ची की प्रभाग क्रमांक 14 मध्ये खरोखर नगरसेवक हरवलेले आहे. एक गावठणचे नगरसेवक आहे, त्यांना तर आम्ही मिस्टर इंडिया करून असे नाव दिलेले आहे. आणि इथे जसं शेज अडकर बोलले, दादा बोलले की इथे आपले कंजूस सेवक आहेत आणि बाकी 2 नगरसेवक तर आपले वसुली सेवक झालेत. सध्या प्रभागात अनधिकृत बांधकामचे वसुली करण्यामध्ये ते लोक व्यस्त आहेत आणि प्रभागामध्ये जानेवारीपासून त्यांचे नगरसेवक झाल्यापासून प्रभागामध्ये कोणत्याही जनतेला अजूनही ते दिसले नाहीत आणि कोणी त्यांना ओळखू शकत नाही. हे याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय? प्रभागाची संख्या ही मोठी नाही, प्रभाग आपला मोठा नाही. तुम्हाला एका हप्त्यात 2 हप्त्यामध्ये प्रत्येकाची तुम्ही परस्पर भेट देऊन त्यांची मदत करू शकता, पण तुम्हाला ते देखील करायचं नाही. तुम्हाला तुमच्या एसीच्या ऑफिसमध्ये बसून वसुली करायचे, तुम्हाला टेंडर काढायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता की जसं मी नाल्याच्या बद्दल विषय केलेला, नाल्याचं टेंडर असो या नाल्याचा जो विषय होता, जी नाली तुंबी होत होती आणि ते माझं वारंवार बोलणं होतं की या पहिल्या पावसात आपल्या प्रभागामध्ये पाणी भरेल आणि खरोखर त्याच पद्धतीत झालं. आपल्या प्रभागात पहिला पाऊस पडला आणि पूर्ण पाणी भरलं. ही लोकांनी नालेसफाई 1% नालेसफाई नव्हती केली आणि त्याचा पाणी दौरा देखील नव्हता केला. फक्त यांची हमी एवढीच असते की आम्ही टेंडर कुठून येतात, आम्हाला टेंडर कुठून भेटतात, आम्ही वसुली कशी करू. अरे वसुली तर तुम्ही करत राहा, टेंडर तर तुम्हाला भेटत राहतील, पण ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला, जी जनतेने तुमच्यावर डोळे बंद करून मतदान केलं, त्या जनतेचा तरी विचार करावा. आणि तर माझ्या तर वतीने तर मी तर पक्षाचा आहे, तर मी बोलू शकतो की तुम्ही कसे जिंकलात ते तर आम्हाला सर्वांना इथे आहेत, सर्वांना माहीत आहे तुम्ही कसे जिंकलात. त्यामुळे ते जिंकलात, तुम्ही आलात तर जनतेची सेवा करावी. आणि प्रभागात अशा अनेक कामं आहेत, एवढी कामं आहेत की तुम्ही जर इथे करायला घेतली तर ते कामं 1 महिन्यामध्ये देखील संपू शकतात, पण तुम्ही तेही करायला बघत नाही. तुम्हाला फक्त तुमचा विकास करायचा आहे, स्वतःचं पोट भरायचं आहे आणि एसीच्या गाडीत फिरून लोकांना काच बंद करून आवाज द्यायचा आहे. काच देखील खोलणार नाही. ही सध्याची परिस्थिती. आम्ही आता आढावा घेतला, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जनतेला विचारलं यांना ओळखता का. एकही मनुष्य नाही की त्यांनी यांना ओळखलं असेल. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. आणि खरं तर मी पण नाही ओळखत की यांची नावं काय, ते पण विसरलो. इलेक्शनच्या कालामध्ये यांची नावं लक्षात होती कारण हे उमेदवार होते. आता तर नावं पण विसरलो. एक तर मिस्टर इंडिया अजूनपर्यंत दिसलाच नाही गेल्या 5 वर्षा पण. म्हणून तुम्ही प्रभागाच्या जनतेने याचा विचार करावा की आपण कोणाला निवडून देतो आणि कसं काय करतोय. आणि तुम्हाला माझ्याकडून एक खरंच रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्रभागाच्या जनतेसाठी जावा आणि त्यांची मदत करावी. उगाच ते शो शायनिंगसाठी, सत्कार करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी पुढे नका करू. म्हणून दुसरं नावी मी ठेवलंय फोटो कार्ड सेवक त्यांचं. ते प्रत्येक वेळी फक्त फोटो काढून जातात, पण तिथे परस्पर काम काही नसते. फक्त फोटो काढला म्हणजे काम झालं असला भाग नसतो. त्यासाठी खरोखर काम करावं लागते. म्हणून तुम्ही त्या गोष्टीला लक्ष देऊन खरंच प्रभागात जनतेसाठी काम करावं. जय महाराष्ट्र.